नाशिक आडगाव पोलिसांनी टाटा कंपनीचा 10 चाकी हायवा चोरी प्रकरणी अवघ्या 12 तासात 2 आरोपींना अटक करून 39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। फिर्यादी रमेश बळवंत कहांडळ यांच्या MH15 HH 7651 क्रमांकाचा हायवा लाखलगाव येथील HP पेट्रोल पंपावरून चोरीला गेला होता। गुन्हे शोध पथकाने 46 CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे छत्रपती संभाजीनगर येथे कारवाई करत आरोपींना पकडले। या प्रकरणी विष्णू लांभाऊ आकात राहणार सातोना जिल्हा जालना आणि दीपक शामराव लांडगे राहणार पांगरा जिल्हा जालना यांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 35 लाखांचा हायवा आणि 4 लाखांची मारुती सुझुकी डिझायर असा एकूण 39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली। दिनांक 17/7/2026 रोजी आडगाव पोलीस ठाणे येथे सायंकाळी 299/26 भारतीय न्याय संहिता 303(2) प्रमाणे हायवा चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस हवालदार परदेशी यांच्याकडे देण्यात आला होता। गुन्हे शोध पथकाचे मनोज परदेशी तसेच लिलके, अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत यांनी पूर्ण CCTV चेक केले। त्या CCTV द्वारे मिळालेली माहिती तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहिती याद्वारे सदरचा हायवा हे अज्ञात इसम छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन गेल्याचे समजले। त्याप्रमाणे त्यांचा पाठलाग करून छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन सदरचा हायवा आणि 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। सदरची कारवाई ही माननीय श्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त चव्हाण सर, माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वपोनी प्रवीण चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची टीम आम्ही स्वतः तसेच मनोज परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल लिलके, पोलीस कॉन्स्टेबल गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल राऊत तसेच पोलीस हवालदार वाघ, पोलीस हवालदार शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, वैशाली बच्चाव, दीपाली शार्दूल अशांनी पूर्ण केलेली आहे। सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला हायवा हा जप्त करण्यात आलेला आहे आणि 2 आरोपी आता कोर्टात हजर करत आहोत आम्ही।